ऐसे सब जो संकट आ रहे हैं सो कॉल्ड इसके मोदी सरकार के, तो वो संकट से निवारण जो है वो हिंदू मुस्लिम नफरत है, और उसमें एक सबसे बड़ा हथियार अभी उनके पास मिला है, यूनिफॉर्म सिविल कोड का नाम ले लो, और उस पर चल रहा है। तो बस यही कहूँगा, और क्या कहूँगा मैं। मला वाटतं आता ॲडव्होकेट शकील अहमद सरांपूर्वी सन्मानित 2 वक्त्यांनी मार्गदर्शन केलं आणि एकंदरीत सकारात्मक त्यांची चर्चा इथपर्यंत आली होती. पण शकील सरांनी थोडंसं ह्या विषयाला एक वेगळ्या वळणावर आणलंय. तर मी दोन्ही पाहुण्यांना मी बोलू इच्छितो की आपणही आपलं मत प्रकट करावं. मी शकील सरांशी मी सहमत नाहीये, त्यांनी जे त्यांचं मत मांडलेलं आहे. हिंदू मुस्लिम वाद निर्माण करायचा आहे की नाही करायचा आहे हा राजकारणाचा आवडता विषय आहे. आपण त्याच्याकडे न जाता, ते एक कायद्याचे विद्यार्थी आहे, मी एक कायद्याचा विद्यार्थी आहे. जर एखादा प्रोग्रेसिव्ह लॉ जर होत असेल तर आपण त्याला विरोध केला नाही पाहिजे. जर कुठलाही धर्म घ्या, तो धर्म जर समजा पुढे जात असताना त्याला काही रूढी परंपरा सोडाव्या लागतात. 18व्या शतकामध्ये, 15व्या शतकामध्ये, 6व्या शतकामध्ये, इसवी सनापूर्वी हिंदू धर्मामध्ये, मुस्लिम धर्मामध्ये अनेक चुकीच्या रूढी परंपरा होत्या. आता सर जे म्हणताय त्याप्रमाणे जर असेल तर सतीची चाल मग आपल्याला मान्य करावं लागेल. मला वाटतं सर्वच अमानुष चाल होती ती. आपण ट्रिपल तलाक जो आहे त्याच्यामध्ये जर क्रिमिनलायझेशन जर सोडलं
त्याबद्दल मी माझ्या याच्यामध्ये निवेदनामध्ये म्हटलं की ते चुकीचंच होतं. क्रिमिनलायझेशन करायला नव्हतं पाहिजे, त्यांनी केलं तर ते चुकीचं आहे. ते मला वाटतं सुप्रीम कोर्टमध्ये जेव्हा त्या केसेस जातील तर सुप्रीम कोर्ट सुद्धा 200% माझं मत आहे की त्या स्ट्रक डाऊन केल्या जातील. आणि भारतीय जनता पार्टीच्या मला वाटतं त्यांच्या जेवढे जेवढे मॅनिफेस्टोज आहेत त्याच्यामध्ये त्यांनी 370 कलम, युनिफॉर्म सिव्हिल कोड हे त्यांनी जगजाहीर सांगितलेलं आहे. त्यांनी चोरी छुपे काही सांगितलेलं नाही ना. युनिफॉर्म सिव्हिल कोड आणू, परंतु ते आज सत्तेमध्ये आहेत. युनिफॉर्म सिव्हिल कोड ज्यावेळेस आणतील तर त्यावेळेस त्याला विरोध करणारे खासदार सुद्धा असतील आपले. आपण त्यांच्या मार्फतीने हे करू. युनिफॉर्म सिव्हिल कोड चुकीचाच असेल असंही नाहीये. ते त्यामध्ये सर्वच तरतुदी चांगल्या असतील असंही नाहीये. परंतु जे चांगले असेल आपल्याला चांगलं घ्यावं लागणार आहे आणि जे चांगलं नसेल ते आपण त्याला विरोध शकील सरांबरोबर आम्ही राहू त्याचा विरोध करण्यासाठी. परंतु ज्या चुकीच्या परंपरा आहेत म्हणजे मुस्लिम धर्मामध्ये काही चुकीच्या परंपरा आहेत त्या जर या निमित्ताने जर त्या जर हे होत असतील तर मला वाटतं शकील सरांनी त्याला पाठिंबा दिला पाहिजे असं माझं मत आहे. तर माझं मत ही तेच आहे की युनिफॉर्म सिव्हिल कोड हा फार प्रोग्रेसिव्ह ॲस्पेक्ट आहे आणि ऑलरेडी मोर दॅन हाफ ऑफ द पॉप्युलेशन कोडिफाईड झाले आहे. हिंदू, सिख, जैन, बुद्धिस्ट त्यांना 4 ॲक्ट्स खाली आणलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना सगळे प्रोग्रेसिव्ह जजमेंट्स मिळत आहेत. जुन्या रूढी परंपरा निघून जात आहेत. आपण 140 बिलियन पॉप्युलेशन आहोत. या देशाचा जर एक तबका असाच प्रोग्रेसिव्ह राहिला आणि मग जर दुसरा तबका साधारण त्यांचंही पॉप्युलेशन आता मायनॉरिटीमध्ये नाही आहेत. ते मायनॉरिटी सिख किंवा ख्रिश्चन किंवा जैन, बुद्धिस्ट तसे तर मायनॉरिटी नाही आहेत ते. मग त्या जी मायनॉरिटी राहिली नाही आहे ते जर रूढी परंपरेमध्ये अडकून राहून ट्रिपल तलाक किंवा 10-12 वर्षाच्या मुलीचे लग्न आणि मी माझ्या प्रॅक्टिसच्या डेज मध्ये इतकं वाईट सिच्युएशन बघितलंय. मुलींना पोस्टांनी त्या तलाक यायचे, नंतर मोबाईल आला की ते ट्रिपल तलाक मोबाईलवर नाही यायचे आणि त्याच्यामध्ये त्या मुलीबरोबर त्या मुलीची अख्खी फॅमिली हादरून जायची. इज टू लिटरली रन पिलर टू पोस्ट. काय करायचं आता आम्ही? मुलं असायची त्यांचं मेंटेनन्स सगळं हे बदललंच पाहिजे आणि याला तर विरोध होणारच. कारण का टू बी व्हेरी फ्रँक फॉर लास्ट 75 इयर्स खूपच लिबरली आपण दिलेलं आहे त्यांना सगळं फायदे सेक्युलर कंट्रीमध्ये राहण्यासाठी आणि ॲट द सेम टाइम 65 वर्षापूर्वी आपण स्वतःला कोडिफाईड करून घेतलं आणि त्याच्यात शिखांनाही घातलं, बुद्धिस्ट लोकांनाही घातलं, जैन लोकांनाही घातलं, लिंगायत लोकांनाही घातला. म्हणजे मोर दॅन हाफ ऑफ द पॉप्युलेशन इज ऑलरेडी कोडिफाईड. ओनली मुस्लिम्स अँड ख्रिश्चन्स आर नॉट कोडिफाईड. आणि आता जसे ट्रायबल्स किंवा काही असे शेड्यूल कॉन्स्टिट्यूशन मध्ये शेड्यूल्स आहेत त्या ट्रायबल लोकांना हिंदू मॅरेज ऍक्ट ऍप्लिकेबल होत नाही. तशी लोक आहेत पण ती किती राहिली? मग का नाही यायचं? आणि जर आपल्याला एक राजेंद्र पिंजारीजी, माफ करा मी मध्येच इंटरप्रिटेशन करतोय. राजेंद्रजी कृपया आपला व्हिडिओ बंद करा. नाही मला ऐकून येत जरा जोरात तुला. व्हिडिओ त्यांनी आपला जो आहे बंद करावा. राजेंद्र पिंजारी आवाज येतोय का? हा थोडा बारीक आहे पण ऐकू येतोय. मॅडम मी राजेंद्र पिंजारीना म्हणतोय. राजेंद्र पिंजारी कृपया आपला व्हिडिओ बंद करा. रशीद पिंजारी आहेत ते. रशीद पिंजारी आहेत. सॉरी ते लांबून राजेंद्र दिसलं. सॉरी त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. तर मॅडम प्लीज कंटिन्यू. तर डेफिनेटली आपल्याला अख्खे जर पॉप्युलेशन पुढे घेऊन चालायला प्रोग्रेसिव्ह व्हायचं असेल तर आपल्याला एक लॉ लागणारच आहे. आणि फक्त या 4-5 कॉन्सेप्ट मध्येच मॅनर ऑफ मॅरेज असा आता अजिबात अर्थ नाहीये. आपण ऑलरेडी कोडिफाईड आहोत. याचा अर्थ असा आहे का की आपण रजिस्टरच करतो आपलं मॅरेज, आपण धूमधडाक्यात साजरा करतो की आपलं मॅरेज?
रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे तरी अजून सध्या सगळे रजिस्टर करत नाहीये. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर एका अम्ब्रेला खाली आल्या तर काय वाईट आहे. तुमचा धर्म अजिबात कोणी घेऊन जात नाहीये. आम्हाला बघा, गणपती साजरा करतो, रक्षाबंधन, दिवाळी सगळं साजरा करतो. तुमचे 5 वक्तचे नमाज पण चालू राहणार आहेत. फक्त ह्या 5 कॉन्सेप्ट काय ह्याच्या खाली युनिफाय होईल टोटल पॉप्युलेशन. कारण का हे जे 4-5 कॉन्सेप्ट आहेत, लग्न, दत्तक, मेंटेनन्स, इनहेरिटन्स ऑफ प्रॉपर्टी, हे प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी लिंक्ड असतात आणि एका माणसाला कधीच सफरिंग होत नाही. त्याच्यात फॅमिलीज इन्व्हॉल्ड असतात, त्याच्यात खूप लोक इन्व्हॉल्ड असतात. तर डेफिनेटली, आणि इट इज नॉट गोइंग टू बी इझी टास्क ॲट ऑल. आता ड्राफ्ट येतील, ड्राफ्ट वरती चर्चा होईल आणि आय ऍक्च्युली डाऊट पॉलिटिकल विल आहे की नाही. हा शकील सर म्हणतात तसंही होऊ शकतं की एक पॉलिटिकल गिमिक असू शकतं. पण जर खरंच जर इच्छा असेल ना तर सगळ्या स्टेक होल्डर्सना इन्व्हॉल्व करून एक चांगले ड्राफ्ट बनवा, त्याच्यावरती चर्चा करा आणि सरकारने कुठलीही गोष्ट युनिलॅटरली करू नये. दे हॅव टू इन्व्हॉल्व द पीपल इन इट. माझं एवढंच म्हणणं. मॅडम, तुम्ही जे म्हटलं त्याला खरंच आम्ही दुजारा देतो. पण शकील सरांचा जो एक पॉइंट आहे, या पॉइंट मध्ये एक असा आहे की पॉलिटिकल अँगल आहे याला. तर एखादी गोष्ट जर पॉलिटिकल अँगलने होत असेल ना तर त्याला सर्वजण विरोधी पक्ष मिळून सर्वजण त्याला विरोध करतात. त्याचा सर्वात तेच आहे. चांगला ते कृषी कायदे. हे कृषी कायदे आता हे कधीपासून चाललंय युनिफॉर्म हा, सिव्हिल कृषी कोड, कायदे युनिफॉर्म का नाही ड्राफ्ट झाले आतापर्यंत लोकांपर्यंत, का नाही पोहोचत आहेत? नाही नाही तुम्ही कृषी कायदे एवढं घेऊन बसताय तर तुम्ही आणा ना ड्राफ्ट, आम्हालाही कळू दे तुम्ही सरकारच्या डोक्यात काय चाललंय ते. आता आपण ऍज अ प्रॅक्टिसिंग लॉयर्स किंवा असं आम्ही गेस करतो की हा बाबा मॅरेज म्हणजे मग तुम्ही तुमच्या पद्धतीने लग्न करा, पण एक आपल्याला फॉर्मॅट येईल रजिस्ट्रेशनचा किंवा एक रजिस्ट्रेशन कंपल्सरी होईल. वी आर जस्ट डुईंग गेसिंग वर्क. वाय गव्हर्नमेंट इज नॉट विलिंग? एवढी पॉलिटिकल विल आहे का, हा पहिला प्रश्न. आणि असेल तर ड्राफ्ट आतापर्यंत पोहोचायला पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की कृषी कायदे हे भारताच्या दृष्टीने, शेतकऱ्याच्या दृष्टीने खूप चांगले होते. फक्त त्याचं इम्प्लिमेंटेशन चुकीचं झाल्यामुळे ते कृषी कायदे वापस घ्यावे लागले. तर त्याच्या मागचं जे इंटेन्शन किंवा काय जे असेल तर तो होण्यापेक्षा कन्शियसने म्हणजे सर्वांना सामावून घेऊन जर डिसिजन झाला तर मला वाटतं युनिफाईड सिव्हिल कोडचं सर्वजण स्वागत करतील. बरोबर आहे. इम्प्लिमेंटेशन म्हणजे फक्त पॉलिटिकल जर अँगल द्यायचा असेल, त्याच्यावर इलेक्शन खेळायचे असतील तर मग त्याला काय अर्थ आणि नाही. ते अर्धवट काम करून ठेवलंय त्यांनी. हिंदूंमध्ये सिखांना घातलंय, जैनांना घातलंय, बुद्धिस्ट लोकांना घातलंय. म्हणजे जे नॉन मुस्लिम, नॉन ख्रिश्चन आहेत ते ऑलरेडी कोडिफाईड आहेत. ऑलरेडी वी आर कोडिफाईड. अर्धवट काम करण्यात काय अर्थ होता? तर सरकारने याच्या मागे राजकीय हेतूने न बघता सर्वांना अगोदर सर्वांकडे पर्यंत पोहोचलं पाहिजे आणि हे कायदे का गरजेचे आहेत हे समजून सांगितलं पाहिजे. इलेक्शनच्या तोंडावर जर तुम्ही कायदे आणून ते अंमलात आणणार असाल तर मग ते डिवायडेशन होणार आणि मग त्याला अपोज फक्त मुस्लिमच नाही, विरोधी पक्ष पण तेवढाच जोराने करणार. ओव्हरनाईट डिक्टेटरशिप सारखा कुठलाही ऍक्ट आणला तर तो करेक्ट. हाच मला म्हणायचं आहे की सर्वांना, लोकशाही देश आहे, डेमोक्रेसीमध्ये सर्वांनाच समान न्याय आणि हक्क आहेत, तर त्यांचे सगळ्यांचं पालन व्हायला पाहिजे. हाच खरं महत्वाचा मुद्दा आहे. आणि इट इज गोइंग टू बी अ लॉंग प्रोसेस, कारण का आपण डायव्हर्स कंट्री आहोत. करेक्ट. येस मॅम, येस. बरोबर आहे मॅडम. आणि जे आता शकील अहमद सरांनी दुसरा एक मुद्दा उपस्थित केला होता की आत्ताच का, तर मला वाटतं दरवर्षी सुप्रीम कोर्ट एक कुठल्या तरी याच्यामध्ये ते पास करत असतं, एक जजमेंट मध्ये कुठेतरी सांगत असतं की म्हणजे तुम्ही सरला मुदगलची केस बघा, शहाबानूच्या केस बघा, अनेक केसेसमध्ये सुप्रीम कोर्ट सांगत असतं, डायरेक्टिव्ह इश्यू करत असतं, डायरेक्शन्स इश्यू करत असतं गव्हर्नमेंटला. आणि 70 वर्षामध्ये सरांनी सांगितलं की त्याच्यामध्ये ते डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये आहे ते. परंतु माझं असं मत आहे की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी आणि फंडामेंटल राईट्स याच्यामध्ये फरक एवढाच आहे की फंडामेंटल राईट्स जर इन्फ्रिंज झाल्या तर आपल्याला कोर्टात जाता येतं. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल जर इन्फ्रिंज जर झाल्या तर ते त्याच्यामध्ये आपल्याला त्या इम्प्लिमेंट होऊ शकत नाही, कोर्टामार्फत ते इम्प्लिमेंट होऊ शकत नाही. त्याला स्टेटनेच ते इम्प्लिमेंट करायचे असतात. तर फारसा फरक मला असं वाटतं आहे असं नाहीये. सरकार कुठलाही कायदा असा युनिफॉर्म सिव्हिल कोड आणेल आणि असा फेकून देईल आणि त्याच्यामध्ये हे करेल असं मलाही वाटत नाही. ते लॉंग प्रोसेस राहील. मला वाटतं
कॉन्स्टिट्यूशन वरती जेवढं डिस्कशन झालं, जवळजवळ तेवढंच डिस्कशन ह्या कायद्यावर सुद्धा होणार आहे. त्याशिवाय हा कायदा पास होणार नाही. प्रत्येक धर्म, प्रत्येक समाज त्याच्या राईट्सच्या, त्याच्या सिव्हिल राईट्सच्या बाबतीत फार जागरूक आहे. त्यामुळे असं इतकं लवकर होईल असं मलाही वाटत नाही. परंतु सरकारने करूच नाही असंही नाही, सरकारने केलं पाहिजे. कारण धर्मामध्ये जे चुकीच्या रूढी परंपरा आहेत त्या करेक्ट करण्याचं कामच सरकारचं आहे आणि सरकारने त्या रूढी परंपरा करेक्ट केल्याच पाहिजे. तर ते हिंदू धर्मातल्या असो, ख्रिश्चन धर्मातल्या असो, मुस्लिम धर्मातल्या असो, बुद्ध धर्मामधल्या असो किंवा इतर कुठल्याही ट्रायबल समाजामधल्या असो, कुठल्याही याच्यामध्ये कास्ट, क्रीड याच्यामधल्या ह्या करेक्ट करण्याचं काम हे सरकारचं आहे. हॅलो. बोला बोला, सलग बोला. काय प्रश्न आहे का आपला? हो हो. माझा असा प्रश्न आहे काय की विचार? शकील सर म्हणाले की अ, या लॉची सध्या काही गरज नव्हती किंवा पण मग तसं तर मग पोलिगॅमी सारखे जे असे गोष्टी आहेत त्या मग केव्हापर्यंत असं समाज त्याला मागे सोडून नॉट जस्ट फॉर अ पर्टिक्युलर कम्युनिटी बट इन जनरल सुद्धा आपण केव्हा त्याच्या पुढे येऊ शकू? कारण पोलिगॅमी एक फार मोठा प्रॉब्लेम राहिलाय ना आजच्या जगात सुद्धा. जसं सती प्रॅक्टिस आपण मागे सोडली तसं पॉलिगॅमी आपण केव्हा पुढे म्हणजे मागे सोडू जर हा लॉ नाही आणला तर? आपला प्रश्न शकील सरांसाठी आहे का? हो, शकील सरांसाठीच आहे. ते म्हणत होते ना की सध्या त्याची रिक्वायरमेंट नाहीये. तर मला प्रश्न हा पडला होता की मग पॉलिगॅमीला आपण केव्हा मागे सरून पुढे जाऊ? मैंने ये बोला आपको आपको कि हमारे सामने कोई ऐसा ड्राफ्ट लॉ है नहीं जिस पे हम चर्चा कर सकें. अगर ड्राफ्ट लॉ आएगा तो उस पर चर्चा हो सकती है. अब कोई लोगों के सामने रखे बगैर कुछ भी और जिस तरह से माहौल क्रिएट किया जा रहा है वो गलत है. जब आएगा तो उस पर चर्चा होगी. अब ऐसा कोई सबसे पहले सरकार का ये काम था कि ये हमारा ड्राफ्ट है, हम ऐसा लाना चाहते हैं, उस पर हम देश में चर्चा कराना चाहते हैं, तो वो अलग बात थी. लेकिन इसका राजनीतिक मकसद से इस तरह से पूरा अभी हमारे वक्ताओं ने भी जो बोला इस तरह से कि हमने इतने दिन तक उनको सेकुलरिज्म टॉलरेट किया, ऐसी ऐसी बातें, तो वो एक माइंडसेट बनाया गया है इस देश का पूरी गोदी मीडिया की तरफ से कि कितना मुसलमान जो है वो पिछड़े हुए हैं और हम लोग कितने प्रोग्रेसिव हैं. तो आप बताइए कि कितना हिंदू धर्म प्रोग्रेसिव है, वो आप देखिए. तो वो पूरा ऐसा डिवाइड करके एक पूरा मेजोरिटी का फ़ायदा उठाकर एक समाज को दबाने का काम ये सरकार कर रही है. और उसके बाद फिर 80 और 20 का जो राजनीति होती है कि 80 एक तरफ और 20 एक तरफ, उस तरह की राजनीति जो करना है वो किया जा रहा है. कितना संविधान के विरोध में कितने कानून इन्होंने बनाए. गौ हत्या बंदी कानून था, उससे पूरा देश आज तड़प रहा है. आप गांव में जाके देखो, किधर भी जाके देखो, वहाँ पर गायें जो है वो खेतों में घुस के मर रही हैं. तो जब तक गाय का दूध निकलता है उसको नोचते हो, और जब गाय बूढ़ी हो जाती है, दूध देना बंद कर देती है, तो उसको रास्ते पर छोड़ देते हैं. और फिर उसके बाद आप देखो कि दूसरा जो कानून इन्होंने लाया, ये सब जगह ला रहे हैं जो मतलब किसी धर्म परिवर्तन का जो कानून ला रहे हैं, उसके नाम पर जो कितनी जगह पर ये करा जा रहा है. लव जिहाद उसी से पैदा किया गया है ये आर्टिफिशियली. तो ये एक लगातार मीडिया और सारे लोग मिलकर एक माहौल पूरा क्रिएट किया जा रहा है मुसलमानों का. उसी का एक ये कदम है कि आगे चुनाव में जीतने के लिए ये कदम की ज़रूरत है. और जो मैंने फिर से मैं वापस से रिपीट कर देता हूँ कि इसके बारे में 2019 में लॉ कमीशन ने पूरे देश से अपना सजेशन मंगाए थे. पूरे देश के सजेशन का विश्लेषण करने के बाद लॉ कमीशन ने
अपनी रिपोर्ट निकाली थी, उसमें कहा था कि ऐसे लॉ की अभी कोई ज़रूरत नहीं है। अभी सरकार को अगर फिर भी लाना है तो पहले कोई ड्राफ्ट लोगों के सामने रखना चाहिए। हम सरकार ने क्या सभी धर्म के लोगों सरकार ने कम से कम सभी विपक्ष के लोगों की कोई बैठक ली? सरकार ने क्या सभी धर्मों के लोगों की कोई बैठक ली? सरकार ने क्या एक पॉजिटिव वातावरण पूरे देश में बनाने की कोशिश की? अभी तक तो जो भी इन्होंने किया है, जितने भी कानून लाए हैं, वो एक समाज को पूरी तरह से दबाने के लिए लाए हैं। और अभी हमारे वक्ता ने भी बोला कि जो ट्रिपल तलाक का भी कानून है, उसको क्रिमिनलाइज करके, वो क्रिमिनलाइजेशन की कोई ज़रूरत नहीं थी, उसको क्रिमिनलाइजेशन करके कितना गलत काम, सिविल इसमें क्रिमिनल ये करके इन्होंने कितना ये किया है। तो वैसा है। और बहुत सारे अभी स्पेशल मैरिज एक्ट क्या है, वो सिविल लॉ ही है। जिसको स्पेशल मैरिज एक्ट में शादी करनी है वो कर सकता है। और भी बहुत सारे हैं सेक्शन 1, ये डोमेस्टिक वायलेंस एक्ट क्या है, वो भी उसी तरह का कानून है। तो एक तो ये है कि जो कानून लाने वाला है उस पे अगर मुझे भरोसा नहीं है कि वो समाज में सबके हित में नहीं करने वाला है, वो इसका वोटों के लिए फ़ायदा लेने के लिए एक ढूंढ के लाया है, और अभी इसके माध्यम से वो समाज में डिवीज़न करेगा और वो फिर उसके बाद वोटों की रोटियां सेकेगा। तो ऐसे लोगों के कानून पे हमें कोई भरोसा नहीं होगा। मैं कोई मुस्लिम समाज का है ऐसा करके मैं ये नहीं बोल रहा हूँ, ये मैं जो उसमें देख रहा हूँ कि पूरी राजनीतिक परिस्थिति और सामाजिक परिस्थिति जो है उसके हिसाब से बोल रहा हूँ मैं। तो ये सबसे पहले सरकार को एक लाने तो दो ड्राफ्ट, और ड्राफ्ट लाने के बाद उस पर पूरे देश में चर्चा होनी चाहिए। पूरे देश में चर्चा होने के बाद इस पे कंसेंसस बनाने की कोशिश करनी चाहिए, और कंसेंसस बनाने के बाद फिर कोई लॉ को पास करना चाहिए, उसमें सबको इन्वॉल्व करना चाहिए। तो ये अगर इतना बड़ा कदम उठा रहे हैं तो उस पर ये सब चीज़ें होनी चाहिए। तो इसलिए जो कुरीतियाँ हैं कहीं पे भी हो, वो कुरीतियाँ ख़त्म करना चाहिए। लेकिन इस तरह से जो प्रोजेक्शन किया जा रहा है कि सारी कुरीतियाँ जो है मुस्लिम समाज के अंदर भरी हुई है, हम तो कितने प्रोग्रेसिव हो गए हैं, और अभी हिंदू के डेफिनेशन में बौद्ध भी आ गए, ये भी आ गए, अभी ये 2 लोग बचे हैं, इनको भी हिंदू की डेफिनेशन में ले लो। ये सब चीज़ें जो है, ये जो आरएसएस और ये मुनिवादी लोग हैं जिन्होंने पूरे देश का शोषण किया है जाति के नाम पर, वही ये सब चाहते हैं कि पूरे देश में वो कहते हैं कि आपको हिंदू बन के रहना पड़ेगा। तो ये सब जो है, आप एक तरफ डायरेक्टिव प्रिंसिपल की बात कर रहे हैं, दूसरी तरफ जो है फंडामेंटल राइट है, आर्टिकल 25, ये सब, तो ये सब भी चीज़ें हैं। तो आप किसी समाज पर उसके पारिवारिक क्या कानून होंगे, उस पर जबरदस्ती लादने का काम जो इस तरह से करेंगे तो वो ठीक नहीं है। तो यही है। और जरूर महिलाओं का सबसे बड़ा बात है, और महिलाओं को समानता का अधिकार मिलना चाहिए, उसमें कोई दो राय नहीं है। तो ये है। थँक्यू. मला वाटतं सांगळे सरांना काहीतरी बोलायचं आहे. कृपया सांगळे सर आपलं मत प्रकट करावं. शकील सरांनी एक प्रचंड वादग्रस्त विधान केलेलं आहे. मला त्याच्याबद्दल त्यांना करेक्ट करावंसं वाटतं. कोणताही कायदा अजून असा आलेला नाही की तुम्हाला हिंदू म्हणून राहावं लागेल. अजूनपर्यंत कोणत्याही मुस्लिम समाजाला कोणी असं म्हटलं नाही की तुम्हाला हिंदू म्हणून राहावं लागेल. तर आपल्यासारखे विद्वान लोकांनी जर असं बोललं तर त्याच्यापासून गैरसमज पसरत असतात. जर गो हत्याबंदी कायदा जर असंविधानिक असेल तर मला असं वाटतं की आपण सुप्रीम कोर्टामध्ये तो कायदा स्ट्रक डाऊन करण्यासाठी आपण मूव्ह करावं सुप्रीम कोर्टला. आपल्याकडे कायदा सुव्यवस्था सर्व गोष्टी आहे. कुठलाही कायदा जर समजा हे जर असेल अनकॉन्स्टिट्युशनल असेल तर सुप्रीम कोर्ट तो 100% स्ट्रक डाऊन करतं. मला दुसरं एक गोष्ट सांगायची आहे की 2 दिवसापूर्वी आमचा एक ग्रुप आहे ज्यामध्ये पाकिस्तान आणि हिंदुस्तान, इंडिया आणि पाकिस्तानचे बरेच लोक आहेत त्याच्यामध्ये.
आणि पाकिस्तानमध्ये एक अशी चर्चा झालेली आहे होती की महाराष्ट्रामध्ये ईद साजरी करू देत नाही. जी आता काल बकरीद झाली तर ती साजरी करू देत नाही. तर त्यांनी मला याच्यावरती बरेच प्रश्न विचारले. मी त्यांना तेच सांगितलं की हिंदुस्थानमधला किंवा इंडियामधला जो मुसलमान समाज आहे त्यांना माहिती होतं की आज एकादशी आहे, सर्वात मोठी एकादशी आहे आणि हिंदू लोक त्या एकादशी दिवशी उपवास धरतात, नॉनव्हेज खात नाहीत. तर त्यांनी स्वतःहून सांगितलं की आम्ही बकरी दुसऱ्या दिवशी साजरी करू. असं कुठंही कोणाला कंपल्शन केलेलं नव्हतं. परंतु असे रेपरकेशन्स येतात की स्वतः त्यांनी मुस्लिम समाजाने सांगितलं की पुढे येऊन सांगितलं की आम्ही ईद आज न साजरी करता उद्या साजरी करू. परंतु इंटरनॅशनल याच्यामध्ये कम्युनिटीमध्येही असे गैरसमज पसरले गेलेले आहेत की इंडियामध्ये आता ईद सुद्धा साजरी करू दिली जात नाही. हे आपणही एक राईट गव्हर्नमेंट आलेलं आहे, राईटिस्ट गव्हर्नमेंट आलेलं आहे, त्याच्याही अनेक गोष्टी चुकीच्या आहेत. परंतु जे ते करत नाही त्यांच्या माथी आपण जर मारलं तर ते उद्या तेच घेऊन येतात की समोर घेऊन येतात की असं आम्ही कधी बोललोच नाही, आम्ही असं कधी केलेलंच नाही. आणि मग आपल्यालाच ज्या गोष्टी या गव्हर्नमेंटच्या चुकीच्या आहेत त्या 100% आपण त्याला विरोध केला पाहिजे. परंतु ज्या गव्हर्नमेंटच्या चुकीच्या गोष्टी नाही आहेत परंतु फक्त ते गव्हर्नमेंट करत आहे. आता उद्या जर समजा काँग्रेस गव्हर्नमेंटने युनिफॉर्म सिव्हिल कोड आणला असता तर तो चांगला असता आणि भारतीय जनता पार्टीच्या गव्हर्नमेंटने युनिफॉर्म सिव्हिल कोड आणतायत तो हिंदुत्ववादी असेल असं म्हणण्याचं कारण नाही. जोपर्यंत कायदा पास होत नाही, ड्राफ्ट येऊ द्या, आपण ड्राफ्ट बघू. आपल्याला सजेशन्स मागितले होते, पार्लमेंट कमिटीने सजेशन्स मागितले होते. आपण ते सजेशन द्यायला पाहिजे होते की माझ्या धर्मामध्ये या चुकीच्या प्रथा रूढी परंपरा आहेत त्या कायद्याने करेक्ट करून घ्यावेत, ज्या चांगल्या प्रथा आहेत रूढी परंपरा आहेत त्या चालू ठेवाव्यात असं आपण सांगायला पाहिजे होतं. परंतु एक हिंदू पार्टी सत्तेवर आहे म्हणून ते असं करतील असं मला वाटत नाही. मला वाटतं सोनल मॅडम पण याच्यामध्ये इनपुट द्यावं. सोनल मॅडम सर माझा ओपिनियन जनरल मी देऊ इच्छिते. हॅलो, एक मिनिट मॅडम जरा. हॅलो मंगेश. हॅलो बोला. हॅलो, मी काय बोलतोय, हे सांगळे सर म्हणतात की माझं ड्राफ्ट opinion आलेला असं आहे आहे की- आणि हॅलो, शकील ऐकू म्हणतात येतंय? की ड्राफ्ट नाहीये. याच्यामध्ये थोडं क्लॅरिफाय करता येईल का जरा थोडस? तेच आता सांगळे सरांकडे आणि सोनल मॅडमकडे याच्यासाठीच मी पुन्हा चाललो होतो. सोनल मॅडमला माझा दुसरा प्रश्न हा होता की ऍडव्होकेट शकील अहमद जे हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करतात त्यांचं असं मत आहे की ड्राफ्ट अजून आलेलं नाही आणि सोनल मॅडम म्हणताय की ड्राफ्ट आलाय, सांगळे सरांनी त्याला दुजोरा दिलेला आहे. पण एक्झॅक्ट काय म्हणजे दोन वक्त्यांना माझी विनंती आहे की आपण हे क्लिअर करावं. उत्तराखंडाच्या स्टेटनी काल ड्राफ्ट रिलीज केलाय पण तो पब्लिक पर्यंत पोहोचलेला नाही. मी आज टाइम्स ऑफ इंडिया मध्ये वाचलेला आहे. स्टेट ऑफ उत्तराखंड हॅज रिलीज इट्स ओन ड्राफ्ट ऑफ युनिफॉर्म सिव्हिल कोड. आता मला हेही कळत नाही की हा स्टेट ड्राफ्ट कसा होऊ शकतो. इट शुड बी अ सेंट्रल ऍक्ट आणि सेंट्रल ड्राफ्ट. इट शुड कम फ्रॉम दिल्ली. तर उत्तराखंड स्टेटने कसा तो रिलीज केला ड्राफ्ट आणि ड्राफ्ट केला कसा हे मला कळत नाहीये. सांगळे सर आपल्याकडे काय माहिती असेल तर कृपया आपण आपल्या प्रेक्षकांना अवगत करावे. जर 1 वर्षामध्ये कायदा पास करायचा असेल तर तुमच्याकडे ड्राफ्ट तयार आहेच त्यांच्याकडे आणि तो ड्राफ्ट तयार असलेला ड्राफ्ट आता त्यांनी काही तुमच्याकडे सजेशन्स मागितले होते. सजेशन्स आल्यानंतर ते काही इन्कॉर्पोरेट केलं जातील आणि तो ड्राफ्ट फ्लोट केला जाईल. मला वाटतं ते सर्व खासदारांकडे तो ड्राफ्ट सर्क्युलेट होईल पहिला आणि मग तो पब्लिक डोमेनमध्ये येईल. आणि ड्राफ्ट नाहीये, त्यांचं काहीतरी वेगळंच आहे. त्यांच्या मॅनिफेस्टोमध्येच पहिल्यापासून आहे की आम्ही युनिफॉर्म सिव्हिल कोड आणणार आहोत. जसं त्यांनी सांगितलं होतं की 370 कलम आणणार, आम्ही डिस्मॅन्टल करणार आहे. तर तसं ते आर्टिकल 370 आणि आर्टिकल 35A हे डिस्मॅन्टल करणार आहे. तसं ते त्यांच्याकडे त्यांचं हे असेल, तयार असेल. आपल्याला त्या ड्राफ्टमध्ये ज्या गोष्टी चुकीच्या वाटतील त्या आपण सर्व मिळून त्याला विरोध करू. परंतु ज्या चांगल्या गोष्टी असतील तर त्या सुद्धा आपण त्याला पाठिंबा दिला पाहिजे. जसं विजय सरांनी मागे सांगितलं की जे 3 कायदे आले होते, शेतीचे कायदे आले होते,
खूप सुंदर कायदे होते, परंतु काही लोकांच्या वेस्टेड इंटरेस्टमुळे ते कायदे आपल्याला बाजूला काढावे. हा हे माझं स्वतःचं मत आहे. मी त्याला सुंदर कायदे म्हणतो. त्याच्यामध्ये इतरांचं मत माझ्यासारखंच असावं असं माझं मत बिलकुल नाहीये. मला वाटत होतं ते कायदे चांगले आहेत. उद्या युनिफॉर्म सिव्हिल कोडमध्ये सुद्धा मला काही तरतुदी चांगल्या वाटतील, त्या इतरांना वाटलंच पाहिजे असं काही नाही. परंतु मेजॉरिटीमध्ये ज्या मेजॉरिटी सेक्शनला वाटतं, मेजॉरिटी सेक्शन म्हणजे हिंदू आणि मुस्लिम नाही, परंतु सर्व समाजामधला जो मेजॉरिटी सेक्शन आहे त्यांना ज्यावेळेस वाटेल की कायदे चांगले आहेत तर ते इम्प्लिमेंट होतील. आणि आपलं स्वतःचं जे मत आहे ते आपले खासदार आपल्याला मानतील लोकसभेमध्ये. आपल्याला जे काही शंका कुशंका असतील आपल्या सन्मान्य खासदारांशी आपण बोलून त्यांना आपण त्यांच्याकडून क्लिअर करून घेऊ आपण. परंतु ड्राफ्ट नाहीये, ड्राफ्ट आहे परंतु पब्लिक डोमेन मध्ये अजून आलेला नाही असं माझं मत आहे. धन्यवाद सर. किशोर सर, आपल्याला काही इनपुट द्यायचे आजच्या चर्चेमध्ये? तेच ऍक्च्युली मला वाटतं शकीलशी मी सहमत आहे, कारण तो ड्राफ्ट जर नसेल आपल्या बरोबर आणि त्याच्यामध्ये काय तरतुदी तेच आपल्याला माहित नसतील तर आपण काय चर्चा करतो हे थोडंसं आपल्याला म्हणजे बघावं लागेल. आणि मला वाटतं ड्राफ्ट जेव्हा येईल त्याच्यावरती आणखी एखादी चर्चा आपण डेफिनेटली याच्यावरती घेतली पाहिजे. तर अगदी मुळात कसं आहे की आज आपण आणि जसा ड्राफ्ट येईल तसा आपल्या सगळ्या लोकांबरोबर जे मर्जीचे सगळे जे कार्यकर्ते आहेत सगळ्यांबरोबर शेअर करून आपण त्यांना म्हणजे त्यांनी एक अभ्यास करावा त्याचा. असं मला वाटतं ड्राफ्ट जर नसेल तर म्हणजे फक्त आपण एक अझम्पशन करतोय की बाबा काय असेल ते एक्झॅक्टली म्हणजे आता सध्या तरी किंवा त्याचं काहीतरी कॉन्क्रीट. सोनल मॅडम मुळात जे आहे त्या मानवी हक्कावर अनेक वर्ष त्यांनी काम केलेलं आहे. सांगळे सरांनी जे आहे पोलीस विभागामध्ये काम केलेलं आहे. आणि ही दोन्ही मंडळी जे हेवी वक्ते आहेत आणि अभ्यासू वक्ते आहेत आणि आपला उद्देशच होता मर्जीचा की हे जे समान नागरिक कायदा ऍक्ट काय आहे ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावं, ही चर्चा पोहोचली पाहिजे, हा आपला त्याच्या मागचा शुद्ध हेतू आहे. आता एकंदरीत जी चर्चा होती जे ओघाने किंवा अनावधानाने वक्त्यांकडून जे काही एक पर्टिक्युलर कम्युनिटी किंवा हे झालं ते मला अपेक्षित नाही मर्जीचा प्रतिनिधी म्हणून. पण हरकत नाही की चर्चा ही झाली पाहिजे, चर्चा ही हेल्दी झाली पाहिजे आणि त्याच्यातून काहीतरी सकारात्मक जे आहे त्याचा जे आहे निर्णायक असं काहीतरी निघालं पाहिजे ही अपेक्षा आहे. मी पुन्हा एकदा सांगळे सरांना आणि सोनल मॅडमला विनंती करेन की आपण ह्या लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षकांना काय संदेश देऊ इच्छिता? माझं स्वतःचं मत असं आहे की जर येणारा कायदा हा प्रोग्रेसिव्हच राहील आणि ज्या कुठल्याही धर्मामध्ये म्हणजे माझं स्वतःचं स्पष्ट मत असं आहे, आपण सर्वजण सहमत असाल असं नाही, परंतु धर्माच्या रूढी आणि परंपरा ह्या स्त्रिया आणि जो गरीब तबका असतो समाजामधला गरीब वर्ग असतो, ते आर्थिकदृष्ट्या गरीब असेल, तो जो सक्षम नसतो त्यांच्यावरती अन्याय करण्यासाठी ज्या रूढी परंपरा असतात. तुम्ही सतीची चाल घ्या, बहुपत्नीत्ववाद घ्या, पॉलिगॅमी जी आहे ती फक्त मुस्लिम धर्मामध्येच आहे असं नाही, तर हिंदू मॅरेज ऍक्ट येण्याच्या पूर्वी हिंदू धर्मामध्ये सुद्धा ती होती. आणि त्याच्यामध्ये जसं आज शकील सर आपल्याला सर्व एकदम विरोध करतायत, तसे त्यावेळेसचे जे हिंदू कायदा येण्याच्या अगोदर हिंदूंनी प्रचंड विरोध केलेला होता. परंतु आपल्याला हा विरोध काही लोकांसाठी असतो, काही लोकांचा विरोध असतो. कुठलाही कायदा हा प्रोग्रेसिव्ह असतो. आपल्याकडे आपण संविधान मानणारे लोक आहोत. जो कायदा संविधानाला विरोध करेल तो सुप्रीम कोर्ट स्ट्रक डाऊन करेल. आता तुम्ही असंही म्हणू शकता की सुप्रीम कोर्ट आता याच्या हातातलं बाऊलं झालेलं आणि त्याच्या हातातलं बाऊलं झालेलं आहे, असं कधीही नसतं. सुप्रीम कोर्टमधले जर आपण एसडीएम जबलपूरची जर केस जर बघितली, एसडीएम जबलपूरच्या केसमध्ये जेव्हा सिनियर चंद्रचूड सर जे आहेत त्यांनी निकाल ज्यावेळेस विरोधी दिला, फंडामेंटल राईट्स इन्फ्लुएन्स केले जाऊ शकतात असं सांगितलं, तर हे जे त्यांचे जे चिरंजीव आहेत डॉक्टर चंद्रचूड आत्ताचे चीफ जस्टिस, त्यांनी त्याला ते स्ट्रक डाऊन करून टाकलं. असं काही नसतं की प्रत्येक कायदा हा सुप्रीम कोर्टमध्ये आज जरी तो तगून गेला तर उद्या तो परत हे सरकार नसताना, हे जजेस नसताना पुन्हा येईल आणि सुप्रीम कोर्ट स्ट्रक डाऊन करतील. जर कायदा जर खरोखर अँटी कॉन्स्टिट्युशनल असेल तर तो स्ट्रक डाऊन केलाच जाईल. इफ इट इज अल्ट्रा व्हायरस टू द कॉन्स्टिट्यूशन कुठला कायदा स्ट्रक डाऊनच होता. परंतु जर
अल्ट्रा व्हायरस टू द कॉन्स्टिट्यूशन नसेल तर तो कायदा तगून राहणार असं माझं मत आहे. आणि आपण एवढा फार येण्याच्या आधीच विरोध करायला नाही पाहिजे, येऊ तर द्या त्यांच्या. कारण भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासून किंवा जनसंघाच्या स्थापनेपासून त्यांचं म्हणणं असं आहे की युनिफॉर्म सिव्हिल कोड पाहिजे. तर त्यांच्याजवळ ड्राफ्ट असेलच, तो ड्राफ्ट जर प्रोग्रेसिव्ह नसेल तर आपण सर्वजण विरोध करू. त्यामध्ये फक्त मुस्लिम समाजानेच विरोध करायचा असं नाही, तर आपण मुस्लिम समाजाबरोबर राहून आपण सर्वजण त्याला विरोध करू. आणि मला वाटतं भारतामधला मुस्लिम समाज जो आहे तो प्रचंड शहाणा समाज आहे, हुशार समाज आहे. शहाणा म्हणजे ते आपण जे हे करतो असं नाही, समजदार समाज आहे. आणि ह्या समजदार समाजाला माहिती आहे की कुठं काय बोलायचं, कुठं काय करायचं, कोणाच्या हातात पावलं जायचं, कोणाच्या हातात जायचं नाही, हे त्याला माहिती आहे. आणि ज्या चुका झालेल्या आहेत, राजकीय चुका झालेल्या आहेत समाजाकडून, त्या दुरुस्त करण्याची त्यांच्यामध्ये ताकद पण आहे. त्यामुळे आपण असं काही समजायचं कारण नाही की जर चुकीचा जर कायदा पास झाला तर त्याला विरोध होणार नाही. तर 100% त्याला विरोध होईल. आणि मुस्लिम समाजाच्या विरुद्ध जर अन्याय होत असेल तर 100% हिंदू समाज त्याच्या बाजूने उभा राहणार आहे. जर असं नसतं शकील सरांना मला एक किंवा संपूर्ण याला मला एक हे सांगायचं आहे की 1947 साली हिंदू धर्माची टक्केवारी 84% हिंदू धर्म होता. तो आज जो धर्म आहे हिंदू धर्माची टक्केवारी आता 79 पर्यंत आलेली आहे. 6%, 5 ते 6% हिंदू धर्म कमी झालेले, हिंदू धर्मातल्या लोकसंख्या कमी झालेली आहे. आणि मुस्लिम धर्माची तेवढीच लोकसंख्या वाढलेली आहे. जर एवढं जर हे नसतं तर हे असं झालं नसतं. आता त्यांनी सांगितलं की तुम्ही सरला मुदगलची जी केस जर बघितली तर सरला मुदगलच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आहे की जर समजा तुम्हाला लग्न करण्यासाठी धर्म परिवर्तन करायचं असेल तर त्यांनी सांगितलं ते चुकीचं आहे आणि त्यांनी ते अल्ट्रा व्हायरस ठरवलेलं आहे. आणि त्या सरला मुदगलच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आहे की सरकारने हा कायदा आणला पाहिजे, युनिफॉर्म सिव्हिल कोड आणला पाहिजे. तर सर जे म्हणतात, शकील सर जे म्हणतात की युनिफॉर्म सिव्हिल कोडची आता काय गरज आहे, तर आताच नाही तर सुप्रीम कोर्टने वेळोवेळी सांगितलेलं आहे की हे जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत तर त्याचा जो पार्ट आहे तो तुम्ही याच्यावर ऍक्ट करा आणि हा कायदा आणा, असं सुप्रीम कोर्टने वेळोवेळी सांगितलेलं आहे. खूप धन्यवाद सांगत सर. मी आता सोनल मॅडम विनंती करेन की आपण ह्या लाईव्हच्या माध्यमातून काय प्रेक्षकांना सूचना किंवा वजा काय माहिती देऊ इच्छिता किंवा काय आवाहन करू इच्छिता. माझं एवढंच मत आहे की युनिफॉर्म सिव्हिल कोड डेफिनेटली आला पाहिजे. त्याला अजिबात निगेटिव्ह पर्स्पेक्टिव्हली बघायचं नाही, कारण का गव्हर्नमेंट आपल्याला चान्स देत आहे त्याला डिलिबरेट करायला, आपल्याला डिस्कशन्स करायला, आपली मतं मांडायला. एवढं जर आपल्याकडे ऑप्शन असेल आणि आपण ऑलरेडी प्रोग्रेसिव्ह झालेलो आहोत तर एक तबका पॉप्युलेशनचा एवढा मागासलेला ठेवून हा देश कधीच पुढे जाणार नाही. त्यामुळे सगळ्यांना एकत्र राहूनच पुढे जायला लागणार आहे. ड्राफ्ट येऊ दे, ड्राफ्ट वरती डिलिबरेशन झाले पाहिजेत आणि डेफिनेटली युनिफॉर्म सिव्हिल कोड हा आलाच पाहिजे, कारण का तो फक्त 5 ऍस्पेक्ट मध्येच आहे. तो काय तुमचं धर्माला कुठेच ठेच पोहोचत नाहीये. मग असं असेल तर तुम्हाला तुमच्या देशासाठी हे 5 ऍस्पेक्ट सोडून युनिफॉर्म नाही होत आहे. तुम्ही जर हे 5 ऍस्पेक्टच धरून ठेवले आणि हाच माझा धर्म. आणि स्पष्ट बोलायचं तर सर मी तुम्हाला एक सांगते की मी कधी हिंदूंकडनं RSSचा टॉपिक कधी ऐकला नाही जेवढा मी मुस्लिम बांधवांकडनं ऐकते. आणि RSS ऍज इफ इट इज पॉलिटिकल पार्टी आणि RSSनी सगळं केलंय हे आता खूप ऐकायला मिळतंय आणि त्याची गरजच नाहीये. आम्हाला कोडिफाईड केलेलं आहे. तुम्ही पण तुमचं कोडिफिकेशन साठी तयार व्हा. हा देश सगळ्यांचा आणि सगळ्यांनी मिळूनच चालवायचा. त्यामुळे युनिफॉर्म सिव्हिल कोड हा इट्स अ नीड ऑफ द आवर आणि तो पब्लिक डिबेट आणि पब्लिक डिलिबरेशननी देशात जर आला तर उत्तमच आहे. एवढंच. थँक्यू. खूप खूप धन्यवाद दोन्ही वक्त्यांचं.
जसं की आज आपण चर्चा घडवली आणि ज्यावेळेस ते बिल येईल तेव्हा देखील आपली मर्जी संघटना या पद्धतीची चर्चा घडवेल. आपण दोन्ही मान्यवरांनी जो आपला बहुमोल वेळ दिला त्याबद्दल मी मर्जी संघटनेच्या वतीने आपला खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आजची ही चर्चा आहे तुर्तास इथेच थांबवतो. जय भारत. जय भारत. थँक्यू. थँक्यू.